26 मार्चला खऱ्या अर्थानं न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होईल। देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीवरून धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जरांगेंची भेट घेऊन न्यायालयीन प्रक्रियेबाबत चर्चा केली असं देशमुख म्हणाले। धनंजय देशमुख आपल्याबरोबर आहेत। धनंजय देशमुख यांनी काल रात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। मला सांगा, मनोज जरांगे पाटील यांची आपण भेट घेतली, काय विषय होता, काय चर्चा झाली? दादांच्या तब्येतीची विचारपूस केली सुरुवातीला। त्यानंतर जे काही या प्रकरणातील आत्तापर्यंत जे काही चालू आहे, जी न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्याविषयी चर्चा झाली आणि कुठंतरी या प्रकरणाला काही वेगळं वळण देता येतंय का, असं जे काही प्रयत्न चालू आहेत त्याविषयी पण थोडी चर्चा झाली। परंतु हे प्रकरण जे आहे आपलं ते कुठंही न थांबणार आहे आणि देशमुख कुटुंबीय, सर्व जाती धर्मातील लोकप्रतिनिधी, स्वतः मनोज दादा किंवा सर्व ज्याला काही मन आहे, जो माणूस आहे, जो न्यायाच्या भूमिकेत आहे, ते सगळं अशी परिस्थिती असल्यामुळं कुठंही काही विषयाला वेगळं वळण येणार नाही। न्यायाच्या भूमिकेतल्या लोकांना न्यायच मिळाल्याशिवाय हे थांबणार नाहीत, हे मात्र नक्की आहे। आता 26 तारखेला जे चार्जशीट आहे ते फ्रेम होईल। खऱ्या अर्थानं जे काही न्यायालयीन प्रक्रिया आहे ती 26 तारखेपासून सुरू होईल। जे काही आरोपीच्या वकिलांनी जे काही चार्जशीटमधले काही विषय मांडले होते किंवा काही मागण्या केल्या होत्या त्या पब्लिश करण्यासारख्या नव्हत्या, म्हणून जे वकील साहेब आहेत, कोल्हे साहेब, त्यांनी वेळ मागून घेतला होता आणि नक्कीच या 26 तारखेपासून निकम साहेब येणार आहेत। खऱ्या अर्थानं तिथून न्यायालयीन प्रक्रिया चालू होईल आणि पुढील काय जी कारवाई आहे किंवा पुढील जी काही दिशा आहे ते त्या दिवशीपासून स्पष्ट होईल। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसाजोग।